पहलगाममधील एक काळा दिवस. मंगळवार दिनांक 22 एप्रिल 2025 माझ्यासाठी एक नेहमीचाच दिवस होता. संध्याकाळी व्हॉट्सअपवर मेसेज आला की काश्मीर, पहलगाम येथे पर्यटकांवर गोळीबार झाला. मी निशब्द झाले. टीव्हीवरच्या बातम्या अंगावर शहारे देणाऱ्या होत्या. जवळजवळ 17 मिनिटे बेछूट गोळीबार झाला आणि त्यात 26 भारतीय मृत्युमुखी पडले. फक्त पुरुषांवर त्यांचे नाव व धर्म विचारून गोळी झाडली गेली. या भ्याड हल्ल्याला काय म्हणावे? लष्करी वेशातच आतंकवादी आले होते, याला तरी काय म्हणावे? त्यांनी राज्य नाही विचारले, त्यांनी भाषा नाही विचारली, त्यांनी जात नाही विचारली, तर त्यांनी विचारले तर काय? फक्त धर्म. पण ते विसरले की ते प्रथम या जगात माणूस म्हणून जगत आहेत. काश्मीरला आपण भारताचे नंदनवन म्हणतो. पहलगाम तर आपले मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते. मी येथे माझ्या फॅमिलीसोबत 2013 साली आले होते. आमचा ड्रायव्हर, गाईड, आमचे श्रीनगर येथील मधुबन हॉटेल सर्व काही छान होते. येथे आल्यावर अगदी एअरपोर्टपासून सर्वकडे आपले भारतीय लष्कर आपल्या सुरक्षिततेसाठी तैनात होते. पण मग आत्ताच हे का व्हावे असा प्रश्न मनात येतो. कोणत्याही टुरिस्ट स्पॉटच्या आधी प्रत्येक गाडीतून उतरून गाडीची व आमच्या सर्वांची चेकिंग होत होती. मग आत्ता सिक्युरिटी कुठे गेली हे सारखे मनात येतेच येते. काय म्हणावे याला? डाल लेकच्या परिसरात तर असे वाटायचे की आपण मुंबईला तर आलो नाही ना, एवढी माणसांची वर्दळ होती. परंतु एक मात्र आहे की येथे आपण शिकाऱ्यातून विहार करताना आमचा जो शिकारी होता तो आम्हाला प्रश्न विचारायचा की आप किधर से आए हो? आम्ही सांगायचो आम्ही मुंबईवरून आलो आहोत. तर तो प्रश्नार्थक म्हणायचा आप इंडिया से आए हो क्या? अच्छा अच्छा. याचा अर्थ काश्मीर हे भारतात येतच नाही का? पण त्याला मात्र आम्ही प्रतिप्रश्न विचारू शकत नव्हतो, कारण थोडी मनात भीतीही होतीच होती. त्यावेळेचा आमचा 8 दिवसांचा प्रवास सुरळीत झाला. या दुर्घटनेमध्ये 2 महिन्यांपूर्वी लग्न झालेला शुभम द्विवेदी, 6 दिवसांपूर्वी लग्न झालेला लेफ्टनंट विनय नरवाल, त्याबरोबर महाराष्ट्रातले हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेले, दिलीप देसले, कौस्तुभ गणबोटे, संतोष जगदाळे यांच्याबरोबर आणखी जे मृत्युमुखी पडले त्यांना आपण काय श्रद्धांजली द्यायची? आम्ही काय करू शकतो? आम्ही भारतीय नागरिक काय करू शकतो? हा प्रश्न सारखा मनात भेडसावत आहे. ज्याने कोणी हे केले, एवढा द्वेष त्यांच्या मनात साठला आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे. भारत सरकार ठोस पावले उचलणार याची शाश्वती पण आम्हास आहे. कारण काश्मीर हे आमचे आहे, आपले आहे. तेथे प्रत्येकाने न घाबरता न डगमगता जरूर जावे. तेथे माणुसकीला काळीमा फासणारी माणसे आहेत. पण आपण तेथे गेलो तर त्या जे काश्मीरी स्थानिक लोक आहेत, जी खूप चांगली आहेत, त्यांना रोजगार मिळेल, हेही तेवढेच खरे आहे. आज मन खूप अस्थिर आहे. या हल्ल्यात जे शहीद झाले त्यांना मी साया नवलकर आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे श्रद्धांजली वाहून एवढेच म्हणेन. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश,
जाने वह कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। इस दिल पे लगा के ठेस, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए। एक हाँ भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज़ तो दी होगी। हर वक्त यही है गम, उस वक्त कहाँ थे हम जहाँ तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वह कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। जय हिंद।